ही जाणीव जेव्हा आपली जिवंत होईल तेव्हा आपला व्यवहार दुसऱ्या माणसाशी चांगला होईल. आणि नुसतं नाम ओढून हे कळत नाही. आणि जरी कळणार असलं तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. किती लोकांचं नाम घेताना नामाकडे लक्ष असतं. रोज 10 माळा काढायच्या. सकाळी किती वाजले, आता अर्धा तासाची वेळ 10 माळाची आहे. मग इथं घड्याळ लावलं की तो ते 10 करतो. तेवढ्यात कोणतरी सांगतो फोन येऊन गेला बरं का. मग पहिलं माळ ठेवलं की उठला की हल्लो. म्हणजे 10 माळा काय केला त्याच्या डोक्यात पण नसतं. काही काही त्याला आठवत पण नाही 10 झाल्या का नाही. म्हणजे एक काहीतरी क्रियाकर्म करायचं म्हणून तू त्या माळा करत असतो. म्हणजे ठीक आहे, काही न करण्यापेक्षा ते करतो ते ठीक आहे, पण ते कसं करायला पाहिजे त्या माळेचं होईल. माळेचं म्हणजे कोण? माळेत कोण बसलेले? सद्गुरू. त्या सद्गुरूंचं होईल. दिवस रात्र मी त्यांचा होईल. ते तर माझे आहेतच, पण मी त्यांचा होईल. मग ही त्यांची जाणीव, त्यांच्याविषयीची आपल्या मनाची जाणीव जिवंत राहण्यासाठी माणसाला सत्संगाची गरज आहे.